एका धावेने श्री गणेश करतोय अकाउंट ओपन करतोय फलंदाज सत्यम. धावसंख्या 1. या सामनाटी पंच आपण बघतोय रामभर मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच जितू पेडणेकर आणि तसेच सागर म्हात्रे. फक्त सन्मान देतो चेंडूला. दीपेश येतो चेंडूवरती जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी केली जाईल तोपर्यंत एका धावेचा होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 2 धावा लागल्यात. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ गोलंदाज नरेशचा. पुन्हा एकदा स्टॅगल फलंदाज जगदीश पुन्हा टॅप करतो चेंडूला. अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये तोपर्यंत एका धावेचा होता. धावसंख्या 3 बिनबाद 3. स्टॅगल फलंदाज सत्यम. पुन्हा एकदा लाव करतो चेंडूला. अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये फक्त एका धावेचा अवधी होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 4 धावा लागल्यात. स्टॅगल फलंदाज जगदीश. धावसंख्या 4. पुन्हा एकदा लाव करतो लॉंगऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय डीप लॉंगऑफ मध्ये फक्त एका धावेचा अवधी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 5 धावा लागत. एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 5. स्टॅगल फलंदाज सत्यम. पुन्हा एकदा टॅप करतो चेंडूला. चेंडू ते लॉंग ऑफला. चेंडूवरती येतोय राहुल. एका षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती त्रिशय 11 संघाची फक्त आणि फक्त 6 धावा लागत. बघा शेवटच्या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हा त्रिशय 11 संघ आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय हा त्रिशय 11 संघ BMW दिवा संघापुढे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज येतो मनोज. स्टॅगल फलंदाज सत्यम. संघनायक येतो म्हणजे त्रिशय 11 संघाचा सत्यम. ही स्पर्धा लाईव्ह बघितली जाते युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आमचे लाईव्ह बघतात त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. प्रयत्न फर्स्टला पुढील मारण्याचा प्रयत्न होता. गॅदर करू शकत नाहीये. यष्ट्यांच्या मागे यष्टरक्षक नरेश. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला गोलंदाज मनोजने. धावसंख्या 6. सुरेख सुरुवात करतो गोलंदाज मनोज. ज्या मनोजवरती संघनायकाने विश्वास दाखवलाय अप्रतिम सुरुवात करतोय गोलंदाज मनोज. पुढे सरकला होता फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय 6 धावसंख्येवरती त्रिशय 11 संघाला. स्टॅगल फलंदाज नवीन फलंदाज आपण बघतोय सोनू. एक वन डाऊन फलंदाज त्रिशय 11 संघात सोनू. एक सफलता प्राप्त केली मनोजने या षटकामध्ये. आता मात्र लेग स्टिक सोडून तर चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 7 धावा लागल्यात. पुन्हा लाभ करण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगतो त्या प्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. धावसंख्या 7 धावा लागल्यात.
आतापर्यंत विचार केला या षटकामध्ये 3 चेंडू फेकले आणि फक्त 1 धाव खर्च केले आणि एक सफलता प्राप्त केली गोलंदाज मनोजने. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताला दिसतो हा गोलंदाज मनोज. धावसंख्या 7 धावा लागल्यात. पुन्हा एकदा कट करतो चेंडूला एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 8 धावा लागत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 8. आता मात्र दिशा भरकडला वाईट चिकून पंच राम भोयर यांची. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 9. 1 बाद 9. पुण्याचा फक्त सन्मान देतो चेंडूला एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दुहेरी अंकासमध्ये. धावसंख्या 10 धावा. 1 चेंडू शिल्लक षटकातील. धावसंख्या 10. स्ट्रायकला फलंदाज सोनू. 1 चेंडू शिल्लक षटकातील. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 10 धावा लागल्यात. पुढे सरकला होता. ही साडी लागते. 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती फक्त आणि फक्त तुषार 11 संघाची 1 बाद 11 धावा. शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हा तुषार 11 संघ आणि किती धावांचा आव्हान ठेवतोय हा तुषार 11 संघ BMW दिवा संघापुढे. तर यापुढे सामना असेल दुसरा सामना नॉट 7 संघाचा संघनायक तसेच डोंबिवली वॉरियर्स संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचे आमच्या समालोचन कक्षामध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज अक्षय गायकवाड. संघनायक आहे BMW दिवस संघाचा आणि स्ट्रायकला फलंदाज सोनू. धावसंख्या 11. पहिला चेंडू 1+1 नो चेंडू फेकलाय. पंच जितू पेडणेकर यांचा इशारा येतो नोचा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 13 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला जात. शेवटच्या क्षणी कट करतो चेंडूला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 14 धावा लागल्यात. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ गोलंदाज अक्षयचं. धावसंख्या 14 धावा. फुलटा चेंडू प्रतिम शतक दाखवतो डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. फक्त एका धावेचा अवधी. धावसंख्या 15 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज जगदीश. शेवटचे षटक मार्गस्थ. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण बघतोय या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये. चेंडूला प्रतिम शतक दाखवतोय डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये. फक्त एका धावेचा अवधीला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16 धावा लागल्यात. एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय हा तुषार 11 संघ. नॉट 7 संघानायक त्याचे डोंबिवली वॉरियर्स संघनायक. दोन्ही संघात संघनायक यायचे नाणेफेकीसाठी. यापुढे सामना असेल नॉट 7
विपक्ष डोंबिवली वॉरियर्स. फुलटॉस चेंडू अप्रतिमा क्षेत्ररक्षण दाखवतोय मनोज मार्फत. फक्त एका धावेचा अवधी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 17 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 17. स्ट्रायकर फलंदाज जगदीश. 2 चेंडू शिल्लक. खराब चेंडू फेकलाय. 1+1 अनुची गुण द्या पंचांची. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 19 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. डोंबिवली वॉरियर्स संघ संघनायक नाडार यायचे. नाणेफेकीसाठी यापुढे सामना असेल नॉट 7 विपक्ष डोंबिवली वॉरियर्स. म्हणजेच विचार केला तर नाडर आणि संकेत बघ यांच्यामध्ये लढत असेल. फक्त कट करतो चेंडूला. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 20 धावा लागल्यात. शेवटच्या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक. विक्रांत केने यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी होते. सामना असेल दुसरा फेरीतील दुसरा सामना डोंबिवली वॉरियर्स विपक्ष नॉट 7 संकेत भगत आणि नाडर यांच्यामध्ये सामना असेल. 9 चेंडू फेकलाय. 1+1 2 धावेला. धावसंख्या 22. नॉट 7 म्हणजे संकेत भगत यांनी नाणेफेकी जिंकली. धावसंख्या 22. 1 चेंडू शिल्लक. चेंडू फेकलाय. मित्रांनो काही गरज नव्हती अक्षयला. 4 धावा बंद सुरुवात मिळतात. शेवटच्या 2 चेंडू मध्ये जर विचार केला तर 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या 24 धावा. अप्रतिमा क्षेत्रक्षण दाखवतोय. दीप लॉंगन क्षेत्रामध्ये 3 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष ठेवलंय तुषार 11 संघाने BMW दिवा संघापुढे. तो ते क्षेत्रक्षण लावून गेले तुषार 11 संघ आणि सलामीचे फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवायचे त्यामुळे BMW दिवा संघाने. या दरम्यान व्यासपीठावरती एका सत्कार होतोय. तो माझा मी विनंती करतो विजय म्हात्रे यांना की तुमच्या शुभ हस्ते आमचे मान्यवर विक्रांत केने उर्फ बालू यांचे इथे सन्मान करायचंय. सर्व मान्यवरांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. एक अमूल्य वेळ देणाऱ्या स्पर्धेला सर्व मान्यवरांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. 18 चेंडू मध्ये 26 धावांचा वन ठेवलाय तुषार 11 संघाने. स्ट्रायकर फलंदाज अक्षय. स्ट्रायकर फलंदाज अक्षय गायकवाड आणि नो स्ट्रायकर फलंदाज राहुल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे
रामाचा वापर केला संघनायकाने विश्वास दाखवलाय गोलंदाज रामा याच्यावरती. फक्त सन्मान देतो चेंडू एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सोनू येतो चेंडूवरती. तोपर्यंत एका धावेचा होता. एका धाव्याने अकाउंट ओपन करतोय स्वतःच आणि संघाचं खातं करतोय एका धाव्याने. धावसंख्या आपण बघतोय धाव तब्बल 1 धाव लागले बीएमडब्ल्यू दिवा संघाची. 26 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय हा बीएमडब्ल्यू दिवा संघ. सगळं फंदाज राहुल फक्त दिशा देतोय चेंडूला. चेंडू ते लॉंगोप क्षेत्रामध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 2 बिनबाद 2. यष्टवधू असता इट इज अ बिग विकेट. अक्षयची केली संपुष्टात. पहिला मोठा धक्का बसलाय बीएमडब्ल्यू दिवा संघाला 2 या धावसंख्येवरती. नवीन फंद येतोय जयेश येतोय. 1 डाऊन फंदाज दिवा संघाचा जयेश. लावकांचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय भूषण मार्फत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा लागल्यात. स्ट्रायकर फंदाज राहुल. यष्टवधू असता दुसरा धक्का बसतोय राहुल यांच्या स्वरूपात बीएमडब्ल्यू दिवा संघाला. बॅकफूट वरती दिसतोय हा दिवा संघ या सामन्यामध्ये. ज्या दिवा संघाने मनोज 11 संघाला घरचा रस्ता दाखवला होता पहिल्या सामन्यामध्ये तोच दिवा संघ या सामन्यामध्ये बॅकफूट वरती दिसतोय. तर नवीन फंद येतोय एक अष्टपैलू खेळाडू मनोज. पॅडवरती बस झाला. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव पूर्ण करतोय. एका षटकांना धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती बीएमडब्ल्यू दिवा संघाची फक्त आणि फक्त 4 धावा लागल्या. 12 चेंडू मध्ये 22 धावेची गरज नाही सामना जिंकण्यासाठी बीएमडब्ल्यू दिवा संघाला. 12 चेंडू 22 धावांचं समीकरण असणारे समीकरण महाग झालंय दिवा संघापुढे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताला गोलंदाज राज संते. एक डोंबिवली एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय. अतिशय वेगवान गोलंदाज राज. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू फेकला होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलक तब्बल 5 धावा. अतिशय वेगवान चेंडू फेकला होता गोलंदाज राज संते. रफ्तार का सौदागर म्हटलं जातं म्हणजे राजला अतिशय वेगवान गोलंदाज मानला जातो म्हणजे राज संते. स्ट्रायकर फंदाज आपण बघतोय तो म्हणजेच धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलक तब्बल 6 धावा लागत. एकेरी आणि दुहेरी धावावरती जास्तीत जास्त भर देताना दिसतोय तो म्हणजेच दिवा संघ या सामन्यामध्ये. अप्रतिम चेंडू फेकला होता. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 7 धावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकरचा वापर करतोय. चेंडू ते लॉंगॉप क्षेत्रामध्ये फक्त एका धावेचा होता. चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप मध्ये सोनू
धावसंख्या 8 धावा. 9 चेंडू फेकलाय. 1+1 एकूण 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 10 धावा. अजूनही 16 धावेची असणार. 8 चेंडू मध्ये 16 धावेची गरज. 8 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्रायकल फलंदाज मनोज. चेंडू तो लॉंगॉन क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. डीप लॉंगॉन मध्ये फक्त एका धावेचा अवधी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 11. 7 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. स्ट्रायकल फलंदाज जयेश. फुलटॉस चेंडू बेडकावून चेंडूला कार्पेट ड्राइव्ह बघायला मिळते. 2 षटकांची सांगताले. 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 12 धावा लागल्यात. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये अजूनही 14 धावेची गरज. समीकरण मार्ग झालंय दिवा संघापुढे. खूप मोठा सामना आपण बघतोय या मैदानात. दुसरा पहिला सामना BMW दिवा विपक्ष तुषे 11. सहा चेंडू आणि 14 धावेची गरज. निर्णायक षटक हाताने दिसतो. गोलंदाज रोहित पाटीलचा वापर केलाय या षटकामध्ये संघनायकाने. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडू फेकलाय. 5 चेंडू 14 धावेची गरज. फलंदाज बाद. जयेशची गेली संपुष्टात. 30चा धक्का बसलाय तो म्हणजे दिवा संघाला जयेश यांच्या स्वरूपात. 4 चेंडू मध्ये 14 धावेची गरज. बॅकफूट वरती दिसतोय हा दिवा संघ दुसऱ्या सामन्यामध्ये. संकेत येतोय नवीन फलंदाज. 4 चेंडू मध्ये 14 धावेची गरज. समीकरण मार्ग झालंय त्यामुळे दिवा संघापुढे 4 चेंडू 14 धावांची गरज. पुढे येऊन सरकला होता फलंदाज बाद. 4था धक्का बसतोय तो म्हणजे BMW दिवा संघाला. 3 चेंडू 14 धावेची गरज आहे आणि जवळ सामना झुकताना दिसतोय तुषे 11 संघाच्या बाजूने. खटकांचा प्रयत्न करतोय. ब्लॉकरचा वापर केला होता. फलंदाज बाद. शेवटचे अजून 2 चेंडू शिल्लक. सामना जिंकताना दिसतोय तो म्हणजे तुषे 11 संघ आणि पुढच्या फेरीत प्रवेश करताना दिसतोय हा तुषे 11 संघ. एक चेंडू शेवटचा शिल्लक. सामना जिंकतो तो म्हणजे तुषे 11 संघ आणि फलंदाज बाद. सामना जिंकला तो म्हणजे तुषे 11 संघाने आणि मैदान षटक हाताने दिसतोय गोलंदाज रोहित पाटील. या स्पर्धेतील पहिलं मैदान षटक हाताला गोलंदाज रोहित पाटीलने. तर या सामन्याचा मानकरी ठरलाय नो डाऊट. ज्याने या स्पर्धेतील पहिलं मैदान षटक हाताला गोलंदाज रोहित